शुभप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर आणि आजच्या या दुसऱ्या व्लॉगमध्ये. आज आम्ही चाललोय पुण्याजवळील एका अतिशय सुंदर आणि शांत ठिकाणी, ज्याचं नाव आहे हडशी. पुण्याचं ट्रॅफिक टाळण्यासाठी आणि निसर्गाचा अविस्मरणीय असा शांत अनुभव घेण्यासाठी आम्ही थोडं लवकर निघालो आहोत. तुम्ही बघू शकता पुणे किती शांत वाटत आहे. हा रस्ता सुद्धा आज सुंदर वाटत आहे. खूप दिवसांपासून आम्ही ठरवलं होतं की हडशीला जायचं आहे, पण तो योग काही येतच नव्हता आणि फायनली आज तो दिवस आला. सकाळचे 8 वाजलेत आणि आम्ही हडशीमध्ये येऊन पोहोचलो सुद्धा आहोत. हडशी हे गाव मुळशी तालुक्यात वसलेले असून येथील पांडुरंग क्षेत्र हे मुख्य आकर्षण आहे. हे केवळ एक मंदिर नसून निसर्गाच्या कुशीत विसावलेले एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. खरंच तुम्ही बघू शकता, मला तर इथे आल्यानंतर खरंच खूप छान वाटलं. 2009 मध्ये सत्य साईबाबांनी स्वतः या मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली होती. येथील मुख्य मंदिर अतिशय भव्य असून त्याची वास्तुकला डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे. हे ठिकाण अध्यात्म आणि निसर्ग यांचा एक सुंदर संगम आहे. हे मंदिर अतिशय भव्य आणि सुंदर आहे. इथली वास्तुकला आणि स्वच्छता मनाला प्रसन्न करते. इथला शांत परिसर मेडिटेशन किंवा शांत बसण्यासाठी उत्तम आहे. आम्ही इथे पोहोचलो आणि उतरल्या आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय बघायला मिळालं असेल तर तो झोका. ते बघून जास्वी खूप हॅपी झाली आणि तिला तिथेच बसायचं होतं आणि ती बसली सुद्धा. लहान मुलांना झोका आवडतोच आणि जास्वी काही त्याहून निराई नव्हती. तिला तिथेच बसून राहायचं होतं, पण आम्हाला मंदिरात जायचं होतं म्हणून आम्ही तिला उतरण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण ती काही उतरतच नव्हती. खूप वेळ जास्मीने झोक्यावरती एन्जॉय केलं. त्याच्यानंतर तिचे आजोबा आले, त्यांनी पण तिला झोका दिला आणि मग आम्ही तिला फायनली झोक्यावरून उतरवलं, कारण आम्हाला आता मंदिरात जायचंच होतं. तर हे आहे अतिशय सुंदर असं निसर्गाच्या सानिध्यात असलेलं अवर्णनीय असं हडशी टेम्पल. निसर्गाचा अनमोल ठेवा आणि पांडुरंगांचा आशीर्वाद असं हे हडशीचं सुंदर रूप. सुमारे 300 एकरमध्ये पसरलेला हा परिसर, सुव्यवस्थित लॉन, मानवनिर्मित लेणी आणि तलाव, चहूबाजूनी सह्याद्रीच्या डोंगर रांगा, रंगीबिरंगी फुले, हिरवीगार झाडे आणि या सगळ्यांमध्ये वसलेलं विठ्ठल रुक्मिणी आणि साईबाबा सत्य साईबाबा यांचं मंदिर, हे दृश्य खरंच अलौकिक आहे. इथे आल्यानंतर आम्ही साईबाबा आणि विठ्ठल रुक्मिणी यांचं छान असं दर्शन घेतलं आणि मग हा परिसर बघायला सुरुवात केली. हडशीच्या या निसर्गरम्य वातावरणात फिरल्यानंतर आता वेळ झाली आहे ती म्हणजे पोटोबाची. आणि आजच्या सहलीची सर्वात खास गोष्ट म्हणजे आम्ही बाहेर कुठेही न जाता आमचा घरचा डबा सोबत आणला आहे. हडशीच्या या हिरव्यागार लॉनवर बसून घरच्या जेवणाची चव चाखणं हा एक वेगळाच आनंद आहे. सकाळची सुरुवात जर वाफालेल्या चहाने झाली तर पूर्ण दिवस छान जातो, पण जेव्हा हा चहा श्रावण बनवतात तेव्हा त्याची चव काही औरच असते.
गॅसवर पातेलं चढवण्यापासून ते आलं वेलची टेचण्यापर्यंत सगळं कसं अगदी शिस्तबद्ध. हे बघा, इथे वेगळंच विश्व सुरू आहे. आमची छोटी जास्वी आणि तिचे लाडके बाबा. आम्ही चहा नाश्त्याच्या गडबडीत आहोत, पण या दोघांना जगाचं काहीच देणं घेणं नाहीये. एकीकडे आयुष्याचा खूप मोठा अनुभव आणि दुसरीकडे नुकतंच फुलणारं निरागस फूल. आयुष्यात कितीही धावपळ असली तरी असे काही क्षण आपल्याला पुन्हा जगण्याची ऊर्जा देतात. कामाची घाई तर रोजच असते हो, पण आजोबांच्या हातात बोट धरून चालणारी जास्वी पाहून वाटलं खरं समाधान हे अशा छोट्या गोष्टीत असते. ही मेथीची खिचडी आम्ही घरून बनवून आणलो होतो आणि हा कुकर आम्ही असाच गाडीतून आणला होता. आता ती मम्मीनी छान अशी मिक्स केली आणि सगळ्यांना खायला वाढली. याच्यासोबत छान असे घरातून आणलेले घरचे पापड होते, त्यानंतर हल्दीरामची भुजिया होती आणि हा फक्कड असा चहा. त्यानंतर मी आणि जास्वीनी इतकी मजा केली, खूप खेळलो. बले बले सुखाची मुकले जर निसटले मिळेल का पुन्हा हलके फुलके ढगाच्या सारखे भावे कधीतरी वाटते का मला बर्फाच्या गोळ्याने जीभ ही रंगली लाल निळे तरी दिसते चांगली चावीची खेळणी बारबीनी पाळणी सुखाला पेटारा दुखाला बरणी सॉरी थँक्यू नको आज ती किरकिर दंगा मस्ती आज सारच खरं खुर नाद लाव तू. तर अशी होती ही आमची छानशी फॅमिली ट्रिप. काही ठिकाणं आपल्याला भेटायला बोलवतात आणि काही ठिकाणं आपल्याला स्वतःशीच ओळख करून देतात. पुणेकर असूनही जर तुम्ही इथे आला नसाल तर तुम्ही शांततेचा एक खूप मोठा तुकडा मिस करताय. तर तसं न करता एकदा या ठिकाणाला नक्की भेट द्या आणि अध्यात्म आणि निसर्गाचा एक छानसा संगम इथे बघा. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका अद्भुत ठिकाणी. तोपर्यंत बाय बाय.